दाखल करणं अशी प्रकरणं बऱ्याच ठिकाणी पाहिली असतील, पण यामध्ये बार्शी अव्वल स्थानावर असल्याचं महाराष्ट्रात पाहायला मिळतं. पॉक्सो अॅट्रॉसिटी, बलात्कार, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, खंडणी असे खोटे गुन्हे दाखल करण्यात बार्शी तालुक्यात महाराष्ट्रात सर्वात पुढे आहे. त्याचा परिणाम खऱ्या घटना झालेल्या या गुन्ह्यातील प्रकरण दाबले जाते. अशा केसमध्ये पोलीस प्रशासन त्यामुळे गंभीरता घेत नाही. बिहारहूनही अतिशय गंभीर परिस्थिती बार्शी तालुक्यात झाली आहे. अहंकार, द्वेष, खुन्नस, राजकारण, सोशल मीडिया वाद अशांमुळे असे गंभीर खोटे गुन्हे दाखल होत आहेत. ही परिस्थिती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बार्शी तालुक्यातील नागरिकांच्या घरापर्यंत येईल. त्यामध्ये बार्शीतील नागरिकांनीच प्रबोधन करून याला लगाम लावला पाहिजे. या खोट्या केसेस दाखल करण्यामध्ये भ्रष्ट राजकीय नेते, राजकीय आधारावर असलेल्या काही संस्था, संघटना, भ्रष्ट पोलीस अधिकारी कर्मचारी, भ्रष्ट प्रशासन अधिकारी कर्मचारी, बार्शी तालुक्यातील भ्रष्ट काही व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांच्या या कृतीला लगाम लावण्यासाठी आम्ही भारतीय लोक म्हणून तसेच भारतीय संविधानामध्ये कर्तव्यात संविधानाचे पालन करणे यानुसार बार्शी तालुक्यातील जनतेनेच असे खोटे गुन्हे दाखल करणे बार्शी तालुक्यात चालणार नाही म्हणून प्रबोधन करून आवाज उठवला पाहिजे.